आज या इथे मी दोन खूप सुंदर आणि सोप्या अशा दोन रांगोळ्या काढलेल्या आहेत. तर त्या दोन रांगोळ्या कुठल्या आहेत? पहिलं तर चैत्रांगण आणि दुसरी आहे ती गुढीपाडवा लिहिलेलं अक्षरलेखन. अशा दोन सुंदर आणि सोप्या झटपट होणाऱ्या आज मी रांगोळ्या बनवलेल्या आहेत. आणि या इथे ही दिसणारी गुढी त्याची जी रेडी रांगोळी आहे ती जर तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आय बटनवरती सुद्धा दिलेली आहे. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अनघा A.Zoe या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर या इथे मी हे चैत्रांगणचं एक A4 साईज पेपरवरती प्रिंटआउट घेतलेला आहे आणि या इथे मी 175 मायक्रॉन्सची OHP शीट घेतलेली आहे आणि मी ज्याही वस्तू इथे वापरती आहे त्या सगळ्यांचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथनं त्या गोष्टी सगळ्या परचेस करू शकता. तर या इथे तुम्ही बघू शकताय की मी चैत्रांगण बनवायला घेतलेलं आहे आणि या इथे जी आपली शुभचिन्हे आहेत ती या इथे कमी आहेत कारण मी हे छोटंवालं सिलेक्ट करून घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला मोठं म्हणजे 51 ते 64 इतके शुभचिन्ह असलेलं पूर्ण मोठं जे चैत्रांगण येतं ते जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती तो सुद्धा व्हिडिओ येणारच आहे. तर या इथे आपण ही अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी तयार केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या हातात कॅमलिनचं पेंट मार्कर आहे आणि आपण फक्त जी सगळी डिझाईन आहे ती इथे या पद्धतीने ट्रेस करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी कुठल्या पद्धतीने आपली डिझाईन ट्रेस करत आहे. एकदम सोपी पद्धत आहे. पेंट मार्कर अगदी सोपं म्हणजे पेन पकडलं हातात आणि ड्रॉ केलं आणि आपली डिझाईन झाली. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा आरामात आणि सुंदर अशा डिझाईन तयार करू शकताय. तुम्ही इथे बघू शकताय प्रत्येक एक डिझाईन आपल्याला फटाफट काढून होते आणि आपली रांगोळीसुद्धा तयार होऊन जाणार आहे. थोडक्यात चैत्रांगण म्हणजे काय? चैत्रांगण रांगोळी हे चैत्र महिन्यातील पावित्र्याचे, संस्कृतीचे आणि मांगल्याचे एक सुंदर प्रतीक आहे. चैत्रांगण हे भारतीय संस्कृतीतील निसर्ग आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते, जे पिढ्यानपिढ्या जतन केले जात आहेत. असे मानले जाते की ही रांगोळी लक्ष्मीला आणि पार्वतीला प्रसन्न करते, त्यामुळे घरात आनंद, शांती आणि समृद्धी नांदते. तर अशा प्रकारे बोलता बोलता आणि चैत्रांगण ही रांगोळी आपण का काढतो हे सांगता सांगता आपली रांगोळीसुद्धा होत आलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी व्हाईट कलरने म्हणजेच पांढऱ्या कलरने पूर्ण सगळी डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. आणि आता आपल्या इथे पेंट मार्करमध्ये मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे मी पेंट मार्कर पूर्ण सेटमध्ये घेतला आहे. तर त्यामध्ये पिवळा, हिरवा, लाल, निळा नाही, लाल, काळा आणि हिरवा, तर असे 4-5 रंग मला मिळालेले आहेत. तर त्यामध्ये जिथेही मला पिवळा आणि लाल दिसला रंग तिथे मी पेंट मार्करचाच वापर केलेला आहे आणि या पद्धतीने आपली रांगोळी पूर्णपणे तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता मी एक्स्ट्रा कुठे कुठे डॉट्स दिलेले आहेत. जसं मंगल कलश आहे त्या तिथे मी माझ्या मतानेच 2-3 डॉट्स दिले आणि ती छान वाटत होतं ते. तर या पद्धतीने तुम्ही अजून काही तुम्हाला क्रिएटिव्ह करता येत असेल यामध्ये तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. आणि या इथे सूर्याला आणि गणपतीला मी डोळेसुद्धा केलेले आहेत. तर ते सुद्धा मी पेंट मार्करच्याच सहाय्याने केलेले आहे.
आणि आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. तर आता एक्स्ट्रा असलेली OHP शीट मी आधीच कट करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी इथे डोळे करते आहे. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा करा आणि आपली सोपी ही रांगोळी तयार झाली. जर तुम्हाला अजून यामध्ये काही ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही जी बाजू उरलेली आहे आपली, म्हणजे जिथे चिन्ह नाही आहे तिथे तुम्ही ग्लू लावून रांगोळीसुद्धा घालू शकता. पण ह्या इतके छोटे छोटे चिन्हांमध्ये मध्ये रांगोळी घालणं पॉसिबल नाही आहे आणि ते जमायला थोडं हार्ड आहे. तर त्यासाठी मी हे फक्त चिन्ह काढून घेतलेले आहेत आणि या इथे आपल्या रांगोळीला ठेवण्यासाठी आपण जो आधी बॅकग्राऊंड तयार केला होता, संक्रांतीच्या वेळेला मी जो बॅकग्राऊंड तयार केला होता त्याच बॅकग्राऊंडवरती मी ही रांगोळी ठेवून सजवणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय मी एक स्केलनी एक पेन घेतलेला आहे आणि त्याने मार्क करून घेतलेला आहे आणि उरलेली आपली OHP शीट कट करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपली एक्स्ट्रा OHP शीट तुम्ही कट करून घ्या आणि आपली रांगोळी तयार आहे. तर यानंतर आपण अक्षरलेखन घेतलेलं आहे, म्हणजे गुढीपाडवा असं लिहिलेलं. तर यामध्ये सुद्धा मी या इथे A4 साईजच घेतलेला आहे. A4 साईजवरतीच प्रिंटआउट घेतलेली आहे आणि यावरती तुम्ही पेंट मार्करने ज्या पद्धतीने मी करत आहे इथे त्या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा तर तुम्हाला रांगोळीने काढायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर या इथे मी सांगून देते, इथे तुम्ही बघू शकता की पेंट मार्करने तर अगदी इझी आहे. आपल्याला फक्त पेन फिरवायचं आहे आणि आपली रांगोळी डन. तर जर तुम्हाला इथे रांगोळीने करायचं असेल तर आपल्याला 0 नंबरचा ब्रश घ्यायचा आहे आणि तुम्हाला मी ग्लूची कन्सिस्टन्सी सांगितलेलीच आहे, प्रमाण सांगितलेलाच आहे. त्याप्रमाणे तुम्हाला 0 नंबरच्या ब्रशने ग्लू लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्याही रांगोळीने हे लिहायचं असेल, ज्या कलरच्या रांगोळीने तुम्हाला लिहायचं असेल त्या कलरच्या रांगोळीने तुम्ही हे लिहू शकता आणि तुम्हाला यावरती डबल कोट रांगोळीचा करावा लागेल. तर तुम्ही इथे बघू शकता या इथे मी अर्धे शब्द पिवळ्या यांनी लिहिलेले आहे आणि अर्ध मी लाल यांनी केलेलं आहे. तर तुम्ही रांगोळीने सुद्धा या पद्धतीने करू शकता किंवा मग वरची बाजू तुम्ही लाल करू शकता, खालची पिवळी, किंवा वरची पिवळी खालची लाल अशी सुद्धा करू शकता. खूप सुंदर दिसतं ते सुद्धा. तर या इथे मी आज पेंट मार्करचा वापर केला आहे म्हणून मी सगळंच पेंट मार्करनेच दाखवते आहे. तर या पद्धतीने तुम्ही रांगोळीने सुद्धा हे अक्षरलेखन करू शकता. आणि पेंट मार्कर पकडण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. आपल्याला मार्कर आडवा पकडायचा नाही आहे लिहिताना, तो उभाच हवा आहे आपल्याला. आणि ज्या वेळेला आपल्याला असं वाटत आहे की आपलं पेंट येत नाही आहे त्यावेळेला आपल्याला त्याच्या निपला दाबायचं आहे तिथल्या तिथे आणि तुम्हाला तो पेंट यायला लागेल आरामात. आणि या पद्धतीने तुम्ही तुमचं अक्षरलेखन किंवा तुम्हाला रांगोळी तयार करायची असेल तरी तीसुद्धा पटकन झटपट होणारी अशी ही रांगोळी आहे. म्हणजे ज्यांना रेडी रांगोळी जमत नसेल, खूप त्रास होत असेल, प्रॉब्लेम्स येत असतील, त्यांच्यासाठी हा अगदी सोपा उपाय आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या 2 अशा ह्या सुंदर रांगोळ्या तयार झालेल्या आहेत. आणि मी यांना कशा पद्धतीने आपल्या जुन्या सगळ्या रेडी रांगोळीने डेकोरेट करते आहे तुम्ही इथे पुढे बघू शकता की आपण ही इतकी सोप्या पद्धतीने रांगोळी तयार केलेली आहे. आणि जे आपले बॅकग्राऊंड्स आपण तयार केलेले होते त्यावरती आपण कसं ही सगळी रांगोळी डेकोरेट करू शकतो आहे. तर या इथे बघू शकता तुम्ही हे रेक्टँगल असल्यामुळे आपल्या गोल अशा या बॅकग्राऊंडमध्ये हे मावत नाही आहे चैत्रांगण. पण आपलं जे अक्षरलेखन आहे गुढीपाडवा लिहिलेलं हे अगदी आरामात आपलं मावत आहे. पण जी एक्स्ट्रा OHP शीट आहे तर या इथे मी ती कट करून घेते आहे बाजूने. तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे की एक्स्ट्रा असलेली OHP शीट या पद्धतीने कट करून घेते आहे. ही आपल्याला हे अक्षर आपल्याला कुठल्याही बॅकग्राऊंडवरती ठेवून खूप छान दिसते. किंवा जर तुमच्याकडे बॅकग्राऊंड्स नसतील तयार
तर तुम्ही साधं रांगोळीचा रंग टाका, कुठलाही रंग, लाल, पिवळा, निळा, डार्क निळा किंवा असा डार्क हिरवा आणि लाईट हिरवा असा बॅकग्राऊंडमध्ये रांगोळी टाका आणि त्यावरती ही ठेवून द्या. ही रांगोळी खूप उठून दिसते आणि खूप सुंदर दिसते. तुम्ही इथे बघू शकताय की आपण कशा पद्धतीने आपल्या रेडी रांगोळीचा वापर केलेला आहे बॅकग्राऊंडमध्ये. आणि समोर जी ही कमळं ठेवलेली आहेत तीसुद्धा बघू शकताय किती छान दिसत आहे. आणि माझा मागचा जो व्हिडिओ झाला कमळांच्या वेलांचा, तो सुद्धा मी या इथे ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपली रांगोळी किती सुंदर दिसत आहे. तर अशी ही झटपट तयार होणारी, आणि आता सण जवळच आलेला आहे, आपल्या हिंदू लोकांचा हा नवीन वर्ष आहे. तर गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि जर तुम्हाला ही गुढीची माझा व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याचं लिंक पण देते आणि आय बटनवरती सुद्धा पुढे दिलेला आहे, त्यावरती जाऊन तुम्ही ही गुढीची रांगोळी बघू शकताय. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. भेटूया अशाच सुंदर भन्नाट आयडियांसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि माझे व्हिडिओज पाहत राहा. आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. बाय.